मित्रांनो, आपल्या घरात जर सतत वादविवाद, भांडण, कटकटी होत असतील, तर त्या घरात कोणतीही गोष्ट टिकत नाही. मग ते सुख असेल, समृद्ध असेल, शांतता असेल, ऐश्वर्य असेल, आरोग्य असेल, हे सगळं बिघडतं. कारण भांडण, वादविवाद ज्या घरात होत असतील, तिथे नाते खराब होतात. माणसांचं मन खराब होतं, एकमेकांवरून विश्वास कमी होतो. आणि ही समस्या प्रत्येकाच्या घरात असते. कोणा ना कोणामध्ये वादविवाद होत असतील. नवरा बायकोमध्ये वादविवाद होत असतील, भावा भावामध्ये, बहिणी बहिणीमध्ये, भावा बहिणीमध्ये, किंवा वडीलधाऱ्या लोकांमध्ये सुद्धा वादविवाद, भांडण, कटकटी होत असतात. कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे काही ना काही कटकटी सुरू असतात. तर अशासाठीच आपण दररोज एक मंत्र बोलावा. या मंत्राने घरात शांतता नांदते. आणि ज्या घरात शांतता असते तिथे समाधान येते, तिथे सुख येते, तिथे समृद्ध येते, तिथे आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होते. म्हणून प्रयत्न करावे की आपल्या घरात नेहमी शांतता असायला पाहिजे. हळू आवाजात प्रत्येकाने बोलायचं, वर आवाज करून बोलायचं नाही. कारण कोणत्याही क्षणी दैवी शक्ती, लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते, किंवा आलेली लक्ष्मी आपले भांडण, वादविवाद, कटकटी बघून रुष्ट होऊन निघून जाते आणि पुन्हा त्या घरात कधीच प्रवेश करत नाही. म्हणून प्रयत्न करावे की घरात शांतता राहावी. हळू आवाजात सगळ्यांनी एकमेकांशी बोलायला पाहिजे. हसत खेळत आपण घरात राहायला पाहिजे. एकदम प्रसन्न वातावरण घरात ठेवलं गेलं पाहिजे. याने देवी लक्ष्मी तर येईलच, परंतु आपले मन सुद्धा सगळ्यांचे प्रसन्न राहील आणि आपण सुद्धा सगळे लोक समाधानी राहू. तर जर तुमच्या घरात सतत वादविवाद, कटकटी, भांडणं होत असतील, तर तुम्ही दररोज एक माळ या मंत्राचा जप करा. सकाळी केला तरी चालेल, संध्याकाळी केला तरी चालेल, दोन्ही वेळेस केला तरी चालेल. पण घरात या मंत्राने नक्कीच 100% शांतता नांदते. हा मंत्र कोणता? तर हा मंत्र सरस्वती मातेचा मंत्र आहे. हा मंत्र काही असा आहे: वद वद वाग्वादिनी स्वाहा, वद वद वाग्वादिनी स्वाहा. बस, या मंत्राचा जप एक माळ श्रद्धेने, मनोभावाने आणि हळूवार सावकाश करायचा आहे. रोज करा. काही दिवसातच घरात शांतता होईल. कटकटी, वादविवाद घरात बंद होतील, नाते सुधारतील आणि मग समाधान, शांतता, आरोग्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल. तर नक्की या मंत्राचा जप एक माळ, फक्त एक माळ अवश्य रोज करा. श्री स्वामी समर्थ.